कन्या राशी मार्च 2026 मासिक राशीफल. कन्या राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी नंतर मार्चचा महिना सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 2026 या वर्षाचा हा तिसरा महिना आहे. तसेच या कालावधीत अनेक मोठमोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे मार्च 2026चा हा महिना कन्या राशीसाठी नेमका कसा असणार आहे चला जाणून घेऊ. कन्या राशी ही राशी चक्रातील 6वी रास. याची व्याप्ती 150 अंश ते 180 अंशापर्यंत आहे. उत्तरा नक्षत्राचे 3 चरण, हस्ताचे 4 चरण आणि चित्राचे 2 चरण अशा 9 चरणांनी मिळून ही रास तयार झालेली आहे. कन्या राशीचे मुळातच जे चित्र आहे त्या पद्धतीने पाहिले असता हे लोक असतात लाजाळू, नम्र, आपल्या आपल्या कोशामध्ये राहणारी ही रास आहे. बुधाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे बुद्धिमान लोकांची रास, विविध गोष्टी लिलिया पेलवणारी ही रास. द्विधा मनस्थितीत या गोष्टी यांच्यामध्ये असतात. यांच्यात खूप व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, व्यवहार कुशल, हिशोबीपणा, मोहक सौंदर्य, रेखीव आणि प्रमाणशीर अवयव रचना चौकस असतात. धनधान्याची आवड असते. इतरांना मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर दुसऱ्याला समजून घेणे, दुसऱ्याचे पोषण करण्याची वृत्ती असे चांगले गुण यांच्यामध्ये येतात. मी आणि माझे बरे हे करत असणारी ही रास आहे. चांगले आणि वाईट या दोन्हीतला फरक यांना समजतो. तर मन शुद्ध असणारी मोठ्या रजासमान लोकांशी खूप छान संबंध ठेवतात. लोकांशी, समाजाशी कनेक्टिव्हिटी यांना आवडते. बोलण्याचाही स्वभाव असतो. पण खूप ओळख असेल तरच हे लोक त्यांच्यामध्ये मिसळतात. तर अशा या कन्या राशीचे मार्च 2026चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊ. कन्या राशीसाठी मार्च 2026चा हा महिना कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या अभिव्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी महत्त्वाचा असेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला सांस्कृतिक पैलू आणि कौटुंबिक वारशाबद्दल अधिक जाणून घेण्यास रस असेल. तुम्ही तुमच्या गावी किंवा घरी प्रवास करू शकता आणि कुटुंबातील सदस्यांना भेटू शकता. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक मेळावा असू शकतो जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल अधिक जाणून घ्याल. हा महिना पूर्णपणे तुमच्या कुटुंब आणि कौटुंबिक क्रियाकल्पांसाठी समर्पित असेल. तुमच्या कुटुंबाशी किंवा तुम्ही ज्यांना कुटुंब मानता आणि ज्यांच्यासोबत तुम्ही सर्वात सोयीस्कर आहात त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असेल. तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनासाठी काही सकारात्मक कल्पना येऊ शकतात. कुटुंबाशी संवाद साधताना किंवा तुमच्या पालकांसोबत घरी शांततेचे क्षण अनुभवताना हे घडेल. जेव्हा तुम्ही घरी असता आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी समस्यांवर चर्चा करता तेव्हा तुमचे मन मोकळेपणाने काम करेल. सावधगिरी बाळगा, कारण कुटुंबातील एखाद्या सदस्याशी काही मतभेद असू शकतात ज्यामुळे मेळाव्यात नकारात्मकता निर्माण होऊ शकते. काही काळासाठी तुम्हाला इतर लोकांचे हेतू आणि कल्पना समजण्यास अडचण येईल. या महिन्यात तुमच्या घराची सजावट किंवा जीवनशैली वाढवण्यासाठी वस्तू खरेदी करण्याची योजना आखू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्ही अडथळ्यांवर मात करू शकाल आणि एक नेता म्हणून उदयास येऊ शकाल. तुमचे शत्रू देखील समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमचे वरिष्ठ आणि सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही त्यांना वश करू शकाल. वरिष्ठ किंवा बॉसशी संबंध चांगले राहतील, परंतु आगामी संधी आणि रणनीतीबद्दल चर्चा होऊ शकते. कन्या राशी सध्या इतरांसोबत खोलवर जाणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. सूर्याच्या मीन राशीतून प्रवासाने महिन्याची सुरुवात होते, ज्यामुळे तुमचे लक्ष तुमच्या जवळच्या वैयक्तिक नातेसंबंधांकडे जाते. प्रेमाच्या दृष्टीने नातेसंबंधांमध्ये पुढील पावले उचलण्यासाठी किंवा तुम्ही दुर्लक्ष केलेल्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी हा एक फायदेशीर काळ असू शकतो. मार्च 2026 मध्ये कन्या राशीच्या कुंडलीत एक रोमॅन्टिक मूड आहे. वसंत ऋतू जीवनात गोंधळ आणतो, ज्यामुळे भविष्यवाणी करणे आणि योजना करणे अशक्य होते. अराजकतेची भीती बाळगण्याची गरज नाही. जर तुम्ही तुमच्या भावना नियंत्रणाबाहेर जाऊ दिला तर तुम्हाला प्रेम मिळू शकेल. मीन राशीतील सूर्याची ऊर्जा करिअरवर सकारात्मक परिणाम करते. महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. कन्या राशीच्या दोषांना सद्गुणांमध्ये रूपांतरित केल्यास ती संघात अधिकार मिळवू शकेल. हे करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावे लागेल. हुशार कन्या राशीला तिच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा कसा फायदा घ्यायचा हे माहीत आहे. योग्य मार्ग दर्शविणारा एक प्रकारचा दिवा मार्चमध्ये वर्म पौर्णिमा असेल, जेव्हा केलेल्या कामाचे पहिले परिणाम दृश्यमान होतील. तुम्ही जे सुरू केले ते तुम्हाला फक्त चालू ठेवण्याची आवश्यकता आहे. कन्या राशी महिन्याच्या सुरुवातीला शुक्र तुमच्या संवाद क्षेत्रात प्रवेश करत असल्याने तुमच्या नातेसंबंधांना खुल्या आणि प्रामाणिक संवादांचा फायदा होईल. मार्चच्या मध्यात काही तीव्र भावनिक संभाषणे होऊ शकतात, ज्यामुळे संबंध अधिक खोलवर जातील.
असुरक्षिततेला आलिंगन द्या आणि बंध मजबूत करण्यासाठी तुमच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमचे विश्लेषणात्मक कौशल्य वाढते, ज्यामुळे मार्च महिना धोरणात्मक नियोजन आणि कामाच्या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी आदर्श बनतो. तिसऱ्या आठवड्यात मंगळ तुमच्या महत्त्वाकांक्षेला ऊर्जा देतो, तुम्हाला नवीन संधी किंवा प्रकल्पाकडे प्रेरित करतो. अनुकूल राहा आणि वाढीच्या संधींचा फायदा घेण्यासाठी तयार राहा. कन्या राशी, आर्थिकदृष्ट्या मार्च महिना कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या बजेट आणि बचत उद्दिष्टांचा आढावा घेण्यास प्रोत्साहित करतो. गुरु तुमच्या पैशाच्या क्षेत्राला अनुकूल असल्याने महिन्याच्या मध्यात दीर्घकालीन गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजन करण्याचा विचार करा. आवेगपूर्ण खरेदी टाळा आणि स्थिरता आणि भविष्यातील सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करा. या महिन्यात स्वतःची काळजी घेण्याच्या दिनचर्येला प्राधान्य द्या, कारण तुमच्या आरोग्य क्षेत्रात सूर्याची उपस्थिती शारीरिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करते. मार्चच्या मध्यात काही ताण संबंधित आव्हाने येऊ शकतात, म्हणून सजगतेचा सराव करा आणि व्यायाम किंवा विश्रांती तंत्राद्वारे संतुलन मिळवा. तुमच्या शरीराचे संकेत ऐका आणि गरज पडल्यास विश्रांती घ्या. शैक्षणिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना शिकण्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी अनुकूल वातावरण प्रदान करतो. बुध राशीचा प्रभाव संज्ञानात्मक क्षमता वाढवतो, ज्यामुळे नवीन विषय किंवा अभ्यासक्रमांमध्ये खोलवर जाण्यासाठी हा एक उत्तम काळ बनतो. कुतूहल जागृत करा आणि तुमच्या बुद्धीला चालना देणाऱ्या क्षेत्रांचा शोध घ्या. कन्या राशी, या महिन्यात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. तुमच्या सर्जनशील कौशल्यांमुळे आणि स्थिर वाढीमुळे तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. तुम्हाला अकाउंटिंग, डिझाईन, सर्जनशील किंवा कलात्मक क्षेत्रात यश मिळेल. तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी तुम्ही तुमची ऊर्जा आणि कौशल्ये तुमच्या प्रयत्नात गुंतवावीत. 15 मार्चपासून सूर्य शनीच्या सोबत संक्रमण करेल, तेव्हापासून तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तुम्हाला मान्यता आणि बक्षीस मिळेल. 11 मार्चपासून गुरुग्रह थेट वळेल, तेव्हा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास आणि निर्णय घेताना आत्मविश्वास परत मिळविण्यास तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला तुमच्या खर्चाबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगू इच्छितो. तुमच्यासाठी अधिक खर्च होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येईल. तुमच्या स्वरात अहंकार आणि कडकपणा टाळा, विशेषतः जेव्हा सूर्य आणि राहू मंगळासोबत संक्रमण करतो तेव्हा. कोणत्याही चुका टाळण्यासाठी शहाणे निर्णय घेण्यापूर्वी सल्ला घ्या. करिअरच्या बाबतीत या महिन्यात कोणताही निर्णय घेताना संयम आणि लक्षपूर्वक निर्णय घेण्यास सांगितले आहे. राहूसोबत बुधग्रह असल्याने 21 मार्चपर्यंत संवादातील तफावत आणि चुकीचे निर्णय घेण्याचा धोका वाढेल. वरिष्ठांशी सल्लामसलत न करता तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी गुंतवणूक करणे टाळावे. नोकरीच्या घरात 4 ग्रहांच्या संक्रमणामुळे तुमच्या मार्गात काही कामाचे दबाव आणि विलंब होऊ शकतो, परंतु प्रामाणिक प्रयत्नांमुळे हा काळ दीर्घकालीन फायदे देखील घेऊन येतो. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांसोबतच्या तुमच्या संबंधात सुधारणा होईल. या काळात आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते, ज्यामुळे बुध ग्रहाच्या प्रतिगामी प्रभावामुळे दिखाव्यासाठी खर्च करून नुकसान होऊ शकते. 11 मार्चपर्यंत कोणत्याही मालमत्ता किंवा जमिनीच्या गुंतवणुकीत घाई करा, कारण घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. जर तुम्ही हुशारीने विचार केला तर या महिन्यात सट्टेबाजी किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मिळणारा नफा वाढेल. जर तुम्ही दीर्घकालीन कर्ज किंवा आर्थिक अडचणींना तोंड देत असाल तर या महिन्यात तुम्हाला आराम मिळेल. काळजीपूर्वक नियोजन केल्यास तुम्हाला आर्थिक आघाडीवर स्थिरता मिळेल. तुमचे प्रेमजीवन परिपक्व निर्णय आणि भावनिक संबंधांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराचे अधिक कौतुक कराल, जे तुम्हाला भूतकाळातील कोणत्याही तक्रारींवर मात करण्यास आणि तुमचे भावनिक संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल. जसे की प्रेमगृहाचा स्वामी शनी ग्रह दर्शवितो. 26 मार्चपर्यंत तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दलच्या भावना अनुभवाल आणि उच्च शुक्राने दर्शविल्याप्रमाणे तुमचे बंधन पुन्हा जागृत कराल. कन्या राशी, या महिन्यात तुम्ही तुमचे काम आणि नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या विचारसरणीवर आणि काही बाह्य घटकांचा प्रभाव असेल, परंतु जास्त विचार करण्याची सवय मानसिक ताण निर्माण करू शकते. या महिन्यात तुम्हाला संतुलन राखावे लागेल. ग्रहांची स्थिती तुम्हाला व्यवस्थित आणि शिस्तबद्ध बनवेल. तुम्ही सर्व काही योग्यरित्या करण्याचा प्रयत्न कराल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. इतरांच्या चुका सुधारण्याऐवजी तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही संयम आणि स्पष्ट विचारसरणीने पुढे गेलात तर हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या महिन्यात तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम तुम्हाला दिसतील. तुम्ही काही कामासाठी प्रवास करू शकता. या काळात नवीन संपर्कांमुळे फायदा होऊ शकतो. महिन्याच्या मध्यात अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. तुमचे कठोर परिश्रम लक्षात येतील.
तुमच्या कामाच्या गुणवत्तेने वरिष्ठ प्रभावित होतील. शिक्षण, आरोग्य किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदे मिळू शकतात. व्यावसायिकांना हळूहळू नफा दिसेल. कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी विचार करा. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. या महिन्यात आर्थिक परिस्थिती सामान्यपेक्षा चांगली राहील. महिन्याच्या शेवटी उत्पन्न स्थिर आणि खर्च नियंत्रित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही बचत कराल, परंतु आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. जास्त जोखीम घेण्यापासून टाळा. कन्या राशी, या महिन्यात दर बुधवारी गणपतीला हिरवे दुर्वा घास अर्पण करा, कारण यामुळे मानसिक शांती, ज्ञान आणि तुमच्या कामात यश मिळेल. एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी मार्च 2026 हा महिना उत्तम असेल.